बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी या मागणीसाठी नांदेडात बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आले। नवा मोंढा या ठिकाणी खरं तर मोर्चाला सुरुवात झाली। या संदर्भात बंजारा बांधवांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूया। हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठी आपण जर बघितलं तर या ठिकाणी बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तो मोर्चा हा बंजारा समाजातर्फे काढण्यात येणार आहे आणि ज्या मागण्या आहेत त्या हैदराबाद गॅजेटनुसार जे आहे एसटी प्रवर्गामध्ये यांचा समावेश व्हावा अशी या बंजारा समाजाची मागणी आहे। बंजारा बांधव तर काय सांगाल की आपण आज मोर्चा काढताय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये? सर, आज आम्ही मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे आज शासनाला आमचा अधिकार आहे। आम्ही मूळ भटके आम्ही आहोत। विशेषतः गावापासून तांडे 2-2, 3-3 किलोमीटर आहोत आणि आम्हाला आजही शासनाच्या कोणत्या लाभाच्या योजना किंवा स्कीम भेटलेली नाही, लाभ भेटले नाही। बंजारा समाज आजही खूप विकासापासून दूर आहे, शिक्षणापासून वंचित आहे। जर आम्हाला या ठिकाणी आम्ही अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षण मागतो, जो काही 7% आरक्षण आहे ते त्याच्यामध्ये आम्ही घुसखोरी नाही करत। आम्ही म्हणतोय की आम्हाला दुसरं 3% जे आरक्षण आहे ते बंजारा समाजाला द्या आणि त्याच्यामधून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। याच्यासाठी नांदेड ठिकाणी आज मोर्चा या ठिकाणी आयोजित आहे आणि सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केलं तर आम्ही मुंबई दिल्ली सुद्धा गाठून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ राहणार। नक्कीच आरक्षण जर मिळालेलं नाही तर मुंबई दिल्ली गाठण्याची सुद्धा बंजारा समाजाची तयारी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं। याकडे सर्वांच्या आता नजरा लागलेल्या आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।